Hello, welcome everybody to Bala Bhaiya's official English channel. ओके, मागे आपण एक व्हिडिओ बघितला होता की वनरक्षकची आपण तयारी कशी करायची. ओके, डिटेलिंग आपण सगळं घेतलं होतं. सेम वे मुंबई हायकोर्टाचा आपल्याला सध्या आहे, म्हणजे आज 5 जानेवारी आहे. तर आज हा जो व्हिडिओ टाकायचा, माझं ऍक्च्युली अभ्यासाचं नियोजन सांगायचं होतं. पण आताच मगाशी मी एक न्यूज बघितली, त्यामध्ये सांगितलं की 1 दिवसाने वाढ करून मिळालेली आहे, म्हणजे त्यांची साईट हॅक झाली किंवा काही इश्यू आहे. त्यामुळे एक गोष्ट लक्षात घ्या, अजूनही फॉर्म भरायला 1 दिवसाची संधी आहे. समजतंय? सो भरला नसेल किंवा काही टेक्निकल एरर तुम्हाला आलेला असेल तर तुम्ही पुन्हा एकदा ट्राय करा. संधी मिळालेली आहे. आता मी तुम्हाला सांगते त्याप्रमाणे थोडंसं मिडनाईटला जेव्हा ट्रॅफिक कमी असतं, इंटरनेट ट्रॅफिक कमी असतं, तर त्यावेळेस भरण्याचा प्रयत्न करा. नक्की तुम्हाला मदत होईल. ओके, भरपूर पदं आहेत. तुम्ही सगळेजण दररोज रात्री 11 वाजता लाईव्हला भेटता बालाजी सरांना. ओके, पण याच्यासोबत अभ्यासाचं आपलं नियोजन कसं पाहिजे पदानुसार. ओके, क्लर्क आहे, स्टेनो आहे, शिपाई आहे, वाहक आहे. ओके, तर अभ्यास कसा करायचा ह्याचा व्हिडिओ आम्ही टीमने तुमच्या समोर आणलेला आहे. ओके, आता आपण शेवटपर्यंत व्हिडिओ बघा, लाईक करा, शेअर करा मित्रमैत्रिणींबरोबर, चॅनलला सबस्क्राईब करा. बघा आपण लवकरच 100K च्या जवळ पोहोचतोय. ओके रे, बेल आयकॉन प्रेस करून ठेवा. छोट्या छोट्या गोष्टी असतात ज्या आपल्याला आपल्या यशाकडे, आपल्या ध्येयाकडे पोहोचवण्यासाठी मदत करतात. लक्षात आलंय? पण तत्पूर्वी एकदम शॉर्ट मध्ये मी काही माहिती आणलेली आहे, ती बघूया. 1 मिनिट, शेवटचा 1 दिवस आपल्याकडे बाकी आहे. हे पहिले क्लिअर झालं. म्हणजे 6 जानेवारी पर्यंत जी मुदत आज संध्याकाळी 5 जानेवारी पर्यंत होती ती 1 दिवसाने मिळालेली. मग बघा किती पद आहेत बाळांनो, 2331 पद आहेत. क्लार्कची पदं जास्त आहेत. मी प्रत्येक पद आणि त्याचं सिलेबस आणलेलं आणि त्यानुसार तुम्हाला नियोजन सांगणार आहे. ओके नाही, शेवटची तारीख बघा 6 जानेवारी झालेली आहे. पात्रता काय होती तर शिपाईसाठी फक्त 7वी पास पाहिजे होता. लिपिकसाठी कोणतीही डिग्री, म्हणजे क्लर्कसाठी प्लस इंग्रजी टायपिंग 40. हा बघा, हा जो घटक आहे ना, ह्याला तर स्टार करा. याच्यासाठी मी स्पेसिफिकली बोलणार आहे. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट ते म्हणजे MSCIT. ऍक्च्युली MSCIT किंवा तुम्ही जर का ऍड डिटेलमध्ये पाहिली तर वेगवेगळ्या ज्या कम्प्युटर बेस्ड हे असतात, काय म्हणतात त्याला, टेस्ट असतात किंवा स्किल्स असतात, तर त्याच्यातल्या आहेत त्या इथे मी आता मेन्शन नाही केलेल्या आहेत. ओके, तुम्हाला हवं असेल तर त्याचं PDF टेलिग्राम चॅनलवरती अपलोडेड आहे. ओके, बघून घ्या. दुसरं, ड्रायव्हर असेल म्हणजे जो वाहक आहे त्याला 10वी उत्तीर्ण केलेला आहे, ती एक ड्रायव्हिंगची टेस्ट आहे आणि प्लस 3 वर्षाचा अनुभव आहे. वय ओपन साठी लक्षात घ्या, बाकी सगळी जी पदं आहेत त्याला 18 ते 38 आहे, पण वाहक साठी जे आहे ते 18 ते 38 आहे. आणि जे कोणी मागासवर्गीय आहेत त्यांना 5 वर्षाचं एक्झम्पशन. म्हणजे लक्षात घ्या, तर मी काय सांगते, क्लर्कचं पद आहे, स्टेनो आहे आणि शिपाई आहे. ह्या पदांसाठी आपल्याला कॉमनली 18 ते 38 प्लस 5. ओके, आणि वाहक साठी 21 वय केलेलं आहे, हे लक्षात घ्या. मागासवर्गीय 5 वर्षीय सूट म्हणजे 43. ओके, शिपाई वय 18 ते 38, मागासवर्गीय 5 वर्षाची सूट. ओके, हे सगळं बेसिक म्हणजे आता तुमच्या लक्षात आलेलं असेल. मी एक जस्ट इंट्रो म्हणून तुम्हाला ही गोष्टी सांगते. ओके, आता शिपाई, लिपिक, ड्रायव्हर फॉर्म भरण्यासाठी खालील माहिती आवश्यक आहे. बरोबर, सगळ्याच कुठचंही पद असू द्या बाळांनो, हे जे आहे ना, हे इम्पॉर्टंट डॉक्युमेंट आहे. याच्या आधी सुद्धा हायकोर्टाची भरती आली होती, हेच होतं, हीच रिक्वायरमेंट होती. काही विशेष चेंज झालेला नाही. येणाऱ्या काळात पुन्हा असणार आहे, अशीच रिक्वायरमेंट असणार आहे. त्यामुळे हे तर नमूद करून ठेवा. जर का तुम्ही खरोखर हायकोर्टामध्ये काम करू इच्छित असाल, हायकोर्टाला तुम्हाला जायचं, आणि साधं सुद्धा समजू नका, हायकोर्टाचा शिपाई म्हणजे गावामध्ये त्याचा मानच खूप वेगळा आहे. शिपाई असू द्या, इव्हन हायकोर्टाचे वाहक आहेत. तुम्हाला माहितीये ना, जे न्यायाधीश असतात त्यांना समजा एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात जायचं असेल तर वाहक सुद्धा चेंज होतात, त्यांची सिक्युरिटी चेंज होत असते, खूप प्रोटोकॉल्स असतात. जेव्हा जॉबला लागल ना, तेव्हा हे पद किती महत्वाचं आहे आणि त्याच्यासाठी तुम्हाला किती मोठ्या जबाबदारीने निवडलेलं आहे हे तुम्हाला लक्षात येईल. ओके, त्यामुळे तुम्ही हे डॉक्युमेंट्स रेडी करून ठेवा, एवढंच मला तुम्हाला सांगणं आहे. तुम्हाला इव्हन फ्युचरमध्ये करायचं असेल तरी सुद्धा काय काय आहे बघा.
तर आधार कार्डाची दोन्ही बाजू, आता तर काय जन्माला आल्या आल्याच आधार कार्ड असतं, पण सेफली ठेवा. ओके, शिपाई वर्गासाठी 7वीची मार्कशीट असेल तर, नसेल तर शोधून ठेवा, नाही तर 8वी 9वी 10वी ते चालतंय, पण मग त्याच्यासाठी पण काही वेगळ्या अटी त्यावेळेस कदाचित ऍड होऊ शकतात. पण 7वी पासवरच शिपाई आहे ना, त्यामुळे ही गोष्ट लक्षात ठेवायची. 10वी बोर्डाचं सर्टिफिकेट, 12वी बोर्डाचं सर्टिफिकेट, मार्कशीट पण पाहिजे. लक्षात घ्या, सर्टिफिकेट प्लस मार्कशीट. ओके, लिपिकसाठी इंग्लिश टायपिंग 40+ MSCIT किंवा इतर जे कोर्सेस आहेत ते. ठीक आहे, ड्रायव्हरसाठी लायसन्स आणि 3 वर्षाचा अनुभव पाहिजे आहे. जातीचे नाव आणि प्रवर्ग, गावातील 2 प्रतिष्ठित व्यक्तींची नावं, हुद्दा, मोबाईल नंबर. आता ह्याच्यामध्ये तुम्हाला माहितीये ना, तुम्ही जे चारित्र्य सर्टिफिकेट म्हणजे कॅरेक्टर सर्टिफिकेट तुम्ही घेणार आहात, त्याच्यावरची जी तारीख आहे ती कधीची हवी असणार आहे, तर ऍड निघाल्यानंतरची पाहिजे आहे. म्हणजे आधीपासूनच कॅरेक्टर सर्टिफिकेटचा जुगाड लावून ठेवायचा नाही. इज दॅट क्लिअर? ओके, तो तेव्हा लावायचा आहे. त्यामुळे सांगायचा मुद्दा काय आहे की ते बघून ठेवा. आता कॅरेक्टर सर्टिफिकेटसाठी कोड आहेत. ओके, तुमचा एक ईमेल आयडी आणि कॅरेक्टर सर्टिफिकेटवर म्हणजे जी व्यक्ती तुम्हाला देणार आहे त्या व्यक्तीचं फक्त नाव अपेक्षित आहे. ओके, जे तुम्हाला फॉर्म भरताना आता लागणार आहे आणि कॅरेक्टर सर्टिफिकेट डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनच्या वेळेस लागणार आहे. ओके, ज्यांनी फॉर्म भरलेला आहे किंवा अद्यापही जे फॉर्मच्या तयारीत आहेत, तर ही गोष्ट लक्षात ठेवा. ओके, नावं व्यवस्थित टाका. नंतर क्रॉस चेक करताना बघा, हायकोर्टाचा जॉब आहे, इतकासा सुद्धा हलगर्जीपणा तिथे हे होणार नाही. सगळं व्यवस्थित झालं आणि डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन मधून बाहेर पडला तर अतिशय वाईट गोष्ट आहे. म्हणजे माझ्या समोर माझे काही विद्यार्थी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन मधून बाहेर पडताना मी पाहिलेले आहेत. त्यामुळे त्याला हलक्यात घ्यायचं नाही. ओके, त्याच्यानंतर ईमेल आयडी तुमचा जो काही असेल असा ईमेल आयडी लक्षात घ्या ज्याचा मेल आयडी पासवर्ड कुठेतरी नमूद करून ठेवा, डायरीमध्ये किंवा एखादं सिक्रेट लिहून कपाटात. आपल्याला सवय असते, जसं लेडीजला बऱ्यापैकी कपड्याच्या खाली काहीतरी आपण ठेवतो, ठेवा. कोणाला तरी देऊन ठेवा, नाहीतर ऐन टायमाला पासवर्डच आठवत नाही आणि काहीतरी आपण नवीन क्रिएशन, असं करू नका. मोबाईल नंबर तोच द्या जो वापरताय. बऱ्याच लोकांना 6-6 महिन्यात नंबर वगैरे चेंज कर, काय आवश्यकता पडते ते मला माहित नाही, पण सवय असते, तर तुमच्याकडे ती नसावी. फोटो आणि पांढऱ्या कागदावर सही. ओके, आता फोटोची जी रिक्वायरमेंट आहे, साईज वगैरे, तर ते तर फॉर्म भरतानाच सगळ्या गोष्टी क्लिअर होतात. पांढऱ्या कागदावर अशी सही करा जी सही नंतर कायमस्वरूपी, मज्जा म्हणून कुठची पण एक सही असते आणि नंतर लक्षात राहिलं पाहिजे. मग ह्याच्यासाठी काय करायचं, जी सही करणार आहात ती फोटो काढून मोबाईलमध्ये सेव्ह ठेवा आणि जवळच्या 2-3 लोकांना सेंड करून ठेवा. ठीक आहे, चलो पुढे जाऊया. आता क्लर्क. क्लर्क ह्या पदाबद्दल विशेष सांगते. जास्त पद आहेत, 1300च्या आसपास ह्याचीच पदं आहेत. हा, तर क्लर्कचा पहिल्यांदा सिलेबस बघूया, मग तसं नियोजन सांगते. काय आहे तर बघा, स्क्रीनिंग टेस्ट आहे, म्हणजे ज्याला आपण लेखी परीक्षा असं म्हणतो. बरोबर, किती तर 90 गुणांची आहे. 1 मिनिट, मी पेनचा कलर जरा चेंज करते. ओके ओके, हे बघा लक्षात घ्या काय म्हटलेलं आहे. स्क्रीनिंग टेस्ट म्हणजे जी लेखी परीक्षा आहे ती 90 गुणांची आहे. या 90 गुणांच्या परीक्षेमध्ये, लेखी परीक्षेमध्ये आपल्याला 45 मार्क मिळणं गरजेचं आहे. ओके, म्हणजे लक्षात घ्या कमीत कमी 45 आहे. म्हणजे ऑलमोस्ट किती बाळांनो, 50% आहे. निगेटिव्ह मार्किंगचं टेन्शन नाहीये. ओके, मग 90 कसं आहे तर 10 मार्क मराठी, 20 मार्क इंग्रजी, जनरल नॉलेज 10, जनरल इंटेलिजन्स 20, अर्थमॅटिक 20 आणि कम्प्युटरला 10. लक्षात आलं काय काय आहे. मराठी, इंग्रजी, जनरल नॉलेज म्हणजे आपलं जीके, जीकेला पण 10, जनरल इंटेलिजन्स म्हणजे बुद्धिमत्ता आणि इंग्रजी हे दोन्ही 20-20 मार्काला आहे. अरिथमॅटिक, ओके, आपल्याला जे अंकगणित होतं ना ते पण 20 मार्काला आहे आणि कम्प्युटर जे आहे ते 10 मार्काला आहे. लक्षात आलंय. अशी जगा बघा, 10 आणि 20, 30, 40, 40 आणि 20, 60, हे बघा हे 90 मार्क इकडे झालेले आहेत. ओके, मग आता ह्याचे प्रश्न किती असणार आहेत. एकच प्रश्न असणार. इफ द कॅन्डिडेट फेल्स इन स्क्रीनिंग टेस्ट, फेल कधी होईल तर लेस दॅन 45 असतील तर त्याला पुढच्या टायपिंग टेस्टला कन्सिडर केल्या जाणार नाही. बरोबर, आणि काय आहे लक्षात घ्या, टायपिंग टेस्ट
म्हणजे 45च्या पुढे आहात, मग टायपिंग टेस्टला जायचं असेल तर 10 मार्क मिनिमम पाहिजे. मग टायपिंग टेस्ट आहे कितीची? ती आहे 20 गुणांची. इथे पण 50% क्रायटेरिया आहे. मग टायपिंग टेस्ट कशाच्या? तर कंटेनिंग 400 वर्ड्स आणि वेळ किती? 10 मिनिटात. 10 मिनिटाच्या आतमध्ये तुम्हाला 400 शब्द टाईप करायचे आहेत. ओके. If the candidate fails in typing test, he or she will be not considered for the post of clerk. टायपिंग टेस्ट मधून गेलात तिथूनही बाद. आणि मग त्याच्यानंतर विवा वोक आहे म्हणजे आपला इंटरव्ह्यू आहे. इंटरव्ह्यूला पुन्हा किती दिलेले आहे? तर 40 गुण दिलेले आहेत. असं आपलं एकूण 150 मार्क्सचा आपला सगळा गेम आहे. लक्षात आलं? किती? 150 गुणांचा. आता आपण विषय बघितले. तुम्हाला डेली क्लर्कच्या साठी तुम्ही जर का फॉर्म भरलेला असेल तर तुम्हाला दररोज काय करायला पाहिजे, ओके, त्याच्याशी संबंधित काही गोष्टी सांगते. इथेच सांगते, लक्षात घ्या. सोपं आहे, खूप जास्त असं काही हेक्टिक तुम्हाला करणं अपेक्षित नाहीये. फक्त कसं असतं, तुमची रोजची एक ऍक्टिव्हिटी तुम्हाला बऱ्यापैकी हेल्प करते. आता लक्षात घ्या, तुम्हाला मराठी किती आहे? 10 मार्काला. इंग्रजी बरोबर, तर काय करायचं? 1 दिवस मराठी, 1 दिवस इंग्रजी, बरोबर. सॉरी ओके. आता ह्याच्यामध्ये इंग्रजी किती मार्काला आहे? 20 मार्काला आहे, बरोबर. पुन्हा 20 मार्काचा सब्जेक्ट बघा कोणता आहे? हे 2 आहे, म्हणजे मॅथ्स आहे आणि रिझनिंग आहे. लक्षात घ्या, इंग्रजी, मॅथ्स आणि रिझनिंग हे किती मार्काला आहे? हे सगळं टोटल 60 मार्काला आहे. मग याच्यात मध्ये काय करायचं? हे दररोज करायचं. दररोज किती वेळ कराल? दररोज प्रत्येकी 1 तास. दररोज प्रत्येकी 1 तास. ओके. मग आता राहिला कोणता विषय? तर लक्षात घ्या, राहिला आपलं मराठी आणि दुसरं राहिलं जनरल नॉलेज आणि एक राहिलं कम्प्युटर. ओके. मग 2 दिवस मराठी, 2 दिवस कम्प्युटर, 2 दिवस सामान्य ज्ञान. किंवा याच्यामध्ये ऍडिशन करायचं, 1 तास जीके ला द्या. ओके. आणि 1 तासामध्ये 1 दिवस मराठी, 1 दिवस जीकेला. मी का सांगितलं? दररोज 5 विषय आहेत ना, हिस्ट्री, जिओग्राफी म्हणजे इतिहास, भूगोल, राज्यशास्त्र, अर्थशास्त्र, परत विज्ञान आणि हे काय म्हणतात त्याला, सायन्स, चालू घडामोडी, बरोबर आहे. हे सगळे घटक येतात. मग हे टप्प्याटप्प्याने व्हायला पाहिजे. ह्याच्यासाठी काय करायचं? दररोज 1 तास हे करायचं आणि 1 तास तुम्हाला द्यायचा आहे मराठीसाठी आणि आठवड्यातले किमान 2 तास तुम्हाला द्यायचे आहेत इंग्रजीसाठी, ह्याच्यासाठी, कम्प्युटरसाठी. ठीक आहे. आता ह्याच्यामध्ये टायपिंग टेस्ट इक्वली इम्पॉर्टंट आहे. त्यामुळे आतापासून दररोज 400 शब्द 10 मिनिटात टाईप व्हायला पाहिजे. आणि कम्प्युटर बेस्ड आहे, त्यामुळे तुमच्याकडे एखाद्या घरात कम्प्युटर आणि जो कीबोर्ड असेल, ओके, तर त्याच्यावरती डेली प्रॅक्टिस करा. आता एक साथ बसलात प्रॅक्टिस करायला तर बोटं दुखतील. हा, चला आता मी 1 तास प्रॅक्टिस करतो, असं करू नका. मग इथे नियोजन कसं पाहिजे? तर बघा, इंग्रजीचा 1 तास अभ्यास केला, हा, 10 मिनिटं टायपिंग करा. रिझनिंगचा 1 तास 1-1.5 तास अभ्यास केला, 10 मिनिटं टायपिंग करा. अशा प्रकारे दररोज किमान 3 वेळा टायपिंग प्रॅक्टिस ठेवा. ऍटलिस्ट 2, मी 3 सांगते तर 2 तरी कराल ना, बरोबर की नाही? बघा, लक्षात येतंय तुम्हाला? आता ह्याचा सिलेबस पण इथे दिलेला आहे. मी मगाशी तुम्हाला काय सांगितलं? तर 5 तास, कारण की हे 90 मार्काला आहेत ना, हे तुमच्या कशाला झाले? लेखी परीक्षेच्या अभ्यासाला झाले. आणि प्लस 2 वेळा टायपिंग. ओके. मग आता इंटरव्ह्यूची तयारी कशी करायची किंवा काय करायची? तर लक्षात घ्या, इंटरव्ह्यूचं टेन्शन सध्या घेऊ नका. इंटरव्ह्यू आपण ज्यावेळेस तुमची लेखी परीक्षा होऊन जाईल, ओके, त्याच्यानंतर इंटरव्ह्यू साठी स्पेशल एखादं सेशन आपण अरेंज करू आणि त्याच वेळेस मी सांगेन 40 मार्काचा इंटरव्ह्यू आहे, त्यामुळे हलक्यात घ्यायचा नाही. आता मराठीसाठी सिलेबस बघा, लक्षात आलंय. ग्रामर, कन्स्ट्रक्शन ऑफ सेंटेन्स, युसेज ऑफ वर्ड म्हणजे शब्दसंग्रह आहे, वाक्याचा प्रकार वगैरे आहे, मराठी ग्रामर सगळं आहे. ह्याच्यामध्ये पण बघा, स्पेलिंग, ग्रामर, कन्स्ट्रक्शन ऑफ सेंटेन्स इन युसेज ऑफ वर्ड, जनरल नॉलेज, डेली इव्हेंट्स अँड एक्सपिरियन्स म्हणजे चालू घडामोडी पहिलं, ओके, वर्क ऑफ एमिनेंट पर्सन इन व्हेरियस फील्ड अँड हिस्ट्री अँड जिओग्राफी ऑफ इंडिया एस्पेशली रिलेटेड टू महाराष्ट्र. ओके, म्हणजे महाराष्ट्राचा इतिहास, महाराष्ट्राचा भूगोल, त्याच्यासोबत महाराष्ट्रातलं जे ग्रामीण प्रशासन आहे ते, महाराष्ट्रामधला अर्थ म्हणजे ह्या जे व्यक्तीज वगैरे आहेत ना, हे तुम्हाला प्रॉपर पाहिजे. ओके. जनरल इंटेलिजन्स, क्वेश्चन टू क्वांटिटेटिव्ह ऍप्टिट्यूड, लक्षात आलं. अर्थमॅटिक, ऍडिशन, सबस्ट्रॅक्शन म्हणजे जे अंकगणित ह्या सेक्शन मधले येतात ते, म्हणून असं डेली 1 तास सांगितलंय. करायचं म्हणजे करायचं. आणि बघा, बऱ्याच लोकांना अशी सवय असते,
आता बुद्धिमत्ता केली लगेच गणित, नको ना, असं नको करू बाळा. ओके, एक थेरॉटिकल घे, एक प्रॅक्टिकल घे, एक थेरॉटिकल घे, एक प्रॅक्टिकल घे. ओके, कम्प्युटर रिलेटेड टू जनरल क्वेश्चन्स 10. ओके, आणि इंग्लिश टायपिंग विल बी टेकन ओनली ऑन कम्प्युटर, आणि इंग्लिश आहे, मराठी नाही. ओके, 400 शब्द 10 मिनिटात. आता आपण बघायचंय हेच. आता तुमची जी इंग्लिशची भीती आहे, जे 20 पैकी 20 मार्क तुम्हाला मिळवायचे असतील, तर बघा आपली हायकोर्टाची स्पेशल बॅच झालेली आहे. आपला रिझल्ट आतापर्यंतचा खूप ट्रिमेंडस आहे. तुम्ही सरांचा मध्ये मोबाईलमध्ये तुमचा नंबर सेव्ह असेल तर स्टेटसमध्ये तुम्ही बऱ्याचशा गोष्टी पाहू शकतात. प्लस आपल्या टेलिग्राम चॅनलमध्ये सुद्धा ही सगळी माहिती दिलेली असते. ओके, टीसीएस पॅटर्न नुसार आपण आतापर्यंत खूप विद्यार्थ्यांना त्यांचं ध्येय गाठण्यासाठी मदत केलेली आहे. तर तुम्ही का वंचित राहताय? त्याच्यासाठीच ही बघा लाईव्ह बॅच असणार आहे, रेकॉर्डेड तलाठी भरती हायकोर्ट अशी स्टेनोग्राफर आणि सगळ्यांसाठी. ओके, 20 पैकी 20 मार्क, आणि त्याची जे मूल्य आहे ते फक्त बघा 999 रुपये आहे. काय करायचंय? डिस्क्रिप्शन मध्ये लिंक दिलेली आहे, ऍप डाउनलोड करा आणि लगेचच जॉईन करा. ओके, आता नेक्स्ट आपण बघूया स्टेनो. स्टेनोला लेखी परीक्षा नाहीये. ओके, तर ज्या लोकांनी फक्त स्टेनोचा फॉर्म भरलेला असेल तर त्यांच्यासाठी ओके लक्षात घ्या काय आहे. पार्ट 1 दोन हायर ग्रेड आणि लोअर ग्रेड असे 2 पद भरल्या जाणार आहेत. ओके, मग आता शॉर्ट हँड 40 मार्क्स असणार आहे बघा. 40 मार्क्स शॉर्ट हँड म्हणजे स्टेनोची. काय म्हटलेलं आहे? डिक्टेशन ऑफ पॅसेज इन इंग्लिश containing 400 words for jointing dictation down 5 minutes and transcription thereof 25 minutes. ओके, सांगायला इंग्लिश मधला एक पॅसेज 400 शब्दांचा असणार आहे, तो 5 मिनिटात तुम्ही हे करायचं आहे, म्हणजे शॉर्ट हँड मध्ये लिहायचं आहे. आणि ते जे लिहिलेलं आहे त्याचं जे रूपांतर आहे ते 25 मिनिटासाठी तुम्हाला दिलेलं आहे. ओके, दुसरा पार्ट काय आहे? हा झाला एक पार्ट. ओके, दुसरा पार्ट काय आहे? टायपिंग टेस्ट 40 मार्क्स, अ पॅसेज कंटेनिंग 400 वर्ड्स टायपिंग इन 10 मिनिट्स फॉर स्पीड अँड अॅक्युरेसी इन इंग्लिश टायपिंग. म्हणजे जे आपल्याला क्लर्क साठी आहे तेच, म्हणजे तुम्हाला पहिली आहे. ओके, लेट मी क्लिअर फर्स्ट दिस. आणि इंटरव्ह्यू. ओके, इंटरव्ह्यू 20 मार्काचा, असं टोटल हे आहे आपलं 100 मार्काचं गणित. आता इंटरव्ह्यू बद्दल आपण चर्चा नको करूया. आताचा जो महत्वाचा घटक आहे तो म्हणजे टायपिंग, तर तुम्हाला डेली करणंच आहे, किमान 2 वेळा. ओके, डेली 2 टाइम्स ऍटलिस्ट. लक्षात आलं? डेली 2 टाइम्स ऍटलिस्ट. मग आता स्टेनोचा अभ्यास कसा, म्हणजे शॉर्ट हँडचा अभ्यास कसा करणार? ओके, इंग्लिशचे पॅसेज आता काय करा, सोप्यापासून कठीणाकडे जा. न्यूजपेपर तुम्ही बघत असाल, हो की नाही? सोप्यापासून कठीणाकडे न्यूजपेपर साठी जा. साधा पेपर घ्यायचा, त्याच्यातले एखादे 400 शब्द मार्क करायचे, कोणाला तरी बोलायला लावायचं, ते तुम्ही हे करा. आता ह्याची ऍक्च्युली हा डिपेंडन्सीचा भाग आहे, तर किमान एक ऍटलिस्ट 1 तुमच्याकडे जर का एखादा व्यक्ती तुम्हाला मदत करायला असेल, भाऊ बहीण आई बाबा काका मामा मित्र आजूबाजूला गर्लफ्रेंड बॉयफ्रेंड जे कोणी असेल, तर ही ऍक्टिव्हिटी करा. आणि ही डेली करायची. आता पेपर आहे म्हणून मी करणार नाही, रोज थोडं 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 थोडं. युद्धासाठी शेवटचे 15 दिवसच फक्त बॉडी व्यायाम नाही करत बाळांनो, हो की नाही? युद्धाला जाण्याआधी रोज तलवारीचा सराव असतो. सो हा सराव तुम्हाला करायचा आहे. आणि हे जे मी सांगितलं हे कोणासाठी आहे? लोअर ग्रेड वाले जे आहेत. आता अप्पर ग्रेड वाल्यांसाठी काय आहे बघा, तर सेम पॅटर्न आहे, फक्त इथे काय आहे बघा, तर 500 शब्द आहेत, मागच्या ह्याच्यामध्ये 400 शब्द आहे. आणि ह्याला तुम्हाला 5 मिनिटात डिक्टेशन होणार आहे, आणि त्याचं जे ट्रान्स्क्रिप्शन करायचं आहे त्याच्यासाठी मागे म्हणजे लोअर वाल्यांना 25 मिनिटं आहे, तर अप्पर वाल्यांना इथे 30 मिनिटाचा वेळ दिलेला आहे. आणि सेम 400 शब्द. आणि हे जी स्ट्रॅटेजी शॉर्ट हँड साठी आहे, म्हणजे लोअर ग्रेड वाल्यांसाठी आहे, तीच तुमच्यासाठी पण आहे. समजलं? हा डिपेंडन्सीचा एक भाग आहे, पण आपल्याकडे पर्याय नाही आहे. ठीक आहे, कोण ना कोणतरी तुमचं ध्येय अचीव्ह करण्यासाठी तुम्हाला नक्कीच मदत करेल. ओके, चलो पुढे बघूया. आता शिपाई हमाल फराश यांच्या जागा आहेत 7वी पास ह्याच्यावरती आहेत. मग आता तुम्ही 7वी पास केलेले आहे म्हणजे तुम्हाला हे नाहीये का, म्हणजे इंटरेस्ट नाहीये का, तुमचा अभ्यासात कल नाहीये का? नाही, ह्या सगळे जे मुद्दे आहेत हे सगळे गौण आहेत. गौण आहेत का? फॉर्म भरलाय म्हणजे इंटरेस्ट आहे, भरणार आहे म्हणजे अजूनही आहे. ओके, लक्षात घ्या. लेखी परीक्षा कशी असते शिपायांची, तर 30 गुण आहे. लेखी चाचणीसाठी वस्तुनिष्ठ नानाविध ऑब्जेक्टिव्ह, शारीरिक क्षमतेचे 10 आणि विशेष अर्हता. तुम्हाला माहिती आहे ही विशेष अर्हता काय, म्हणून मी ते पूर्ण डिटेलिंग वाचलं तर मला कळलं. एक एक्झाम्पल सांगते.
समजा तुम्हाला प्रिंटिंग चांगली करता येईल, म्हणजे प्रिंटिंगचं तुम्हाला नॉलेज असेल, झेरॉक्स प्रिंटिंग काढतात ना त्याचं. समजा तुम्हाला प्लंबिंगचं नॉलेज असेल तर त्याच्याबद्दल. समजा तुम्हाला पंख्या फिटिंग वगैरे म्हणजे इलेक्ट्रिसिटी वगैरे माहिती असेल तर हे विशेष अर्हता. आणि मग आता तुमच्याकडे विशेष अर्हता आता नमूद करताना नसेल, ओके, म्हणजे फॉर्म मध्ये, तरी काही टेन्शन नाही. तुम्ही एखाद्याने ITI केलेला आहे किंवा अर्धवट सोडलेला आहे, असतील बरेचसे लोक. ओके, मी काही शिकलो नाहीये पण मला ना इलेक्ट्रिसिटी कनेक्ट करता येते. ओके, म्हणजे मी माझ्या बाबतीत सांगते बरं का, मला प्रचंड आवडतं ते ट्यूबलाईटचे काम करणं, पंखा खोलून त्या डिक्की बदलणं. मी पण हे करते उद्योग. ओके, म्हणजे 2-3 वेळा मी करंट पण खाल्ला त्या गोष्टीच्या बाबतीत. आता नाही मी हात लावत, पण मला आहे असे किडे करण्याची सवय. ही विशेष अर्हता आहे. कुठे सर्टिफिकेट मागितलंय? सर्टिफिकेट मागितलेलं नाही, टेन्शन घ्यायचं नाही. ओके, पुढे बघा, मुलाखत जी आहे ती कितीची आहे? 10 गुणाची. आता लेखी परीक्षेत अनुत्तीर्ण झालेल्या उमेदवारांना शारीरिक क्षमता आणि विशेष अर्हता बोलवणार नाही. मग कोण अनुत्तीर्ण? तर ज्याला किमान 15 गुण मिळालेले आहेत तो पास. तुला 14 गुण मिळाले तरी तो अनुत्तीर्ण आहे. समजतंय? सो पुढे जाऊया बघा. आता चालक सॉरी, हे तर माहिती देणे झालं. आता ह्याच्यामध्ये लेखी परीक्षेचे जे विषय आहेत सेम आहेत आपले. ओके, मराठी, इंग्रजी. लक्षात घ्या, पुन्हा एकदा मी लिहिते. जे आपण शिकलोय ना, मराठी, इंग्रजी, मॅथ्स, रिझनिंग, कम्प्युटर. ओके, याचेच 30 प्रश्न असणार आहे. आणि ह्याच्यात पण काय करायचं, आता 30 प्रश्न काढायचे. मग वेळ कशाला आम्ही जास्त दिला पाहिजे? ओके, सॉरी, इथे जीके, एक्स्ट्रीमली सॉरी, जीके GS चा घटक आहे. ओके, मग कशाला द्यायचे? तर बघा, मागच्या 10 वर्षातले जे पेपर आहेत ते आहेत अवेलेबल, ते पहा. तुम्हाला लक्षात येईल, अतिशय बेसिक नॉलेज वरती आहे. मग इथे तुम्ही सगळ्यात पहिल्यांदा PYQ घ्यायचं. ओके, आणि डेली लेखी परीक्षेचा तुमचा जो घटक वीक आहे. मग आता इंग्रजीची आपल्याकडे खरंच अनामिक भीती असते. ओके, मग काही लोकांना अंकगणित बुद्धिमत्तेची आहे. डेली सराव करा. ओके, सिंपल पुस्तकं घ्या आणि त्याच्यातून सराव करा. तुम्हाला जे कोणतेही व्यक्ती आवडत असेल, जसं इंग्रजीसाठी बालाजी सर करतायत किंवा मराठीसाठी मी शिकवते, मग अशा प्रकारच्या ज्या गोष्टी आहेत ना, म्हणजे तुम्हाला जो शिक्षक आवडतो त्याच्या मार्फत जा. तुमचा एक बुक सोर्स पक्का करा. जे पुस्तक इझिली तुम्हाला कळतं ना त्याच्या मार्फत सुरू करा. समजलं? खूप हायेस्ट काही घेऊ नका. आलं लक्षात? आता बघा, चालकसाठीचं काय आपण मगाशीच बघितलं, 10वी पाहिजे आणि तुमच्याकडे लायसन पाहिजे, 3 वर्षाचा अनुभव पाहिजे, राईट? पण त्यांचं पण बघा सेम आहे. काय? तर लेखी परीक्षा 30 गुणांसाठी आणि किमान उत्तीर्ण असणार आहे 15 वाले. सिलेबस सारखाच आहे, सिलेबस काही वेगळा नाही. शारीरिक क्षमता 10 गुण आणि मुलाखतीचे 10 गुण. ओके, आणि इथे प्रत्येकाच्या, आता शारीरिक क्षमतेमध्ये नापास झाला तर मुलाखतीला नाहीये असं इथे अट नाही, शिपायाला पण नाही आणि वाहकला सुद्धा नाही. ठीक आहे, सिलेबस सेमच असतो. तुम्हाला तुमच्या ह्याच्यावर काम करायचं गरजेचं आहे. मग आता एक्झाम्पल सांगते. मला मगाशीच एक कॉल आलेला. त्या ताईंचं वय आता 33 आहे. आता शाळा सोडून 10वी पास आहेत त्यांनी हा फॉर्म भरलाय. ओके, तर वाहकचा नाही, सॉरी, ह्याचा शिपाईवाला. तर त्या काय, मला त्यांनी असा प्रश्न विचारला की मला ना आता खूप फास्ट होते, मला लक्षात येत नाही, तर स्वतःला वेळ द्या. तुमचं वय 16व्या वर्षी झालेलं आहे, आज तुमचं वय 32-33 आहे. 15 वर्षानंतर पुन्हा त्या प्रकारे अभ्यास करणं, ह्याच्यासाठी खरं तर जिगर लागते. कारण आपण इतके संसारामध्ये रमलेलो असतो ना की आपल्याला कदाचित ह्या गोष्टी जमत नाहीत किंवा आपल्याला असं महत्व नाही. तर तुमची गाडी रुळावर यायला थोडा वेळ लागणार आहे, पण तुम्हाला रोज त्याच्यावर काम करणं गरजेचं आहे. आपण झाडाला जेव्हा पाणी घालतो त्यावेळेस असं थोडं घालतो की एकसाथ घालतो? एकसाथ. आज 8 दिवसाचं पाणी, ते झाड मरून जाईल, है ना? रोज अगदी फुलपात्र किंवा ग्लास भर आपण ज्यावेळेस पाणी टाकू त्यावेळेस ते छान फुलेल, हो की नाही? मग हे असंच असतं बघा. समजतंय? त्यामुळे डेली सराव आणि तुमच्या वीक पॉइंट वर काम करा. तुमचे जे काही प्रश्न असतील कमेंट सेक्शन मध्ये टाका, आम्ही त्याच्यावर उत्तर देतो. वैयक्तिक मार्गदर्शन हवं असेल तरी सरांना फोन करा. इंग्रजीची भीती काढून टाका, लँग्वेजची कोणतीही, आणि अंकगणित बुद्धिमत्तेवर पण व्यवस्थित काम करा. ओके, चलो. आता पुढे सगळ्यात लेखी परीक्षेचे 20 गुण आहेत, 7 गुण किमान पाहिजेत उत्तीर्ण होण्यासाठी. आता काय बघा, लेखी चाचणीसाठी वस्तुनिष्ठ नाना विविध असतील. ओके, वाहनांची देखभाल, किरकोळ विषय ज्ञान. लक्षात घ्या, सिलेबस वाचते. संबंधित शहर म्हणजे मुंबई,
नागपूर, औरंगाबाद, जिथे आपल्या उच्च न्यायालयाचे खंडपीठ आहेत ते. ओके, त्यालगतची महत्वाची स्थळ आणि रस्त्यांची माहिती आणि सामान्य ज्ञान, जे मी मगाशी सांगितलं तेच अतिशय बेसिक लेवलला असणार आहे. आता 20 गुण आहे. ओके, त्याला काय आहे, त्याच्यामध्ये किमान तुम्हाला 7 गुण मिळणं अपेक्षित आहे. म्हणजे 20 प्रश्नांपैकी तुमचे किमान 7 प्रश्न योग्य आले पाहिजे. ओके, पूर्वानुभवाला 10 गुण, त्याचा काही क्रायटेरिया दिलेला नाही. मोटर वाहन परीक्षण अधिकाऱ्यामार्फत 10 गुण. ओके, म्हणजे तुम्ही कसं चालवता, तर त्याच्यात सुद्धा तुम्हाला किमान 7 गुण मिळणं अपेक्षित आहे. मुलाखतीचे 10 गुण, असं 50 गुण आहेत. 50 गुणांपैकी तुम्हाला 25 मार्क किमान मिळायला पाहिजे. लक्षात येते, किमान 25 गुण मिळणं अपेक्षित आहे. सो ओव्हरऑल चित्र तुमच्या लक्षात आलं का काय आहे? समजलं की हायकोर्टामध्ये जॉब लागायचा असेल तर 50% गुण मिळायला पाहिजेत. ओके, मग आता तुमची स्ट्रॅटेजी तुम्ही करा, किंवा मी जे तुम्हाला इथे एक चित्र तयार केलेलं आहे त्यानुसार स्वतःला फिट करा. आणि वैयक्तिक मार्गदर्शन हवं असेल तर संपर्क साध. आता याच्यामध्ये बघा, मगाशी एक गोष्ट सांगितली सरांनी की आपल्याला त्याच्यामध्ये म्हणजे आपण ह्याच्यात वाचलं की वोकॅबलरीचा अभ्यास आहे, त्याच्यासाठी हे जे पुस्तक आहे हे बेस्ट आहे. हे तुम्हाला ऑनलाईन देखील अवेलेबल आहे, बाला भैयाज कम्प्लीट वोकॅब बुक. ओके, तर हे घ्या, एस चांद पब्लिकेशन मार्फत आहे. तुम्हाला नक्कीच या पुस्तकाचा थ्रू आउट सर्व परीक्षांसाठी, आणि हे पुस्तक असं आहे की घरामध्ये ठेवावं, कोणताही व्यक्ती सहज म्हणून काढेल आणि ते वोकॅब शिकेल, कारण की याचे अर्थ मराठीत दिलेले आहेत. अरे म्हणजे काय, सिंपल, असतील शिते तर जमतील भूते, म्हणजे पैसा असेल तर लोक जमतात. मग त्याच्यासाठी इंग्लिशमध्ये कोणती म्हण, ते याच्यात दिलेलं आहे. समानार्थी, विरुद्धार्थी, हे सगळं दिलेलं आहे इंग्लिश टू मराठी. सो दिस इज द बेस्ट बुक, आय सजेस्ट यू. बॅच जॉईन करून ठेवा. रात्री 11 वाजता सर लाईव्ह असतात, तर त्याच्यासाठी जॉईन करा. बाकी तुमची काय रिक्वायरमेंट आहे कमेंट सेक्शन मध्ये टाका. आपण लवकरच भेटू पुन्हा पुढच्या एखाद्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत अभ्यास करत राहा, हेल्दी राहा, हॅपी राहा. जय हिंद.